नमस्कार मित्रांनो, आजचा व्याख्यानाचा विषय घेतलेला आहे श्री प्रभू रामचंद्रांची मुले. हे प्रभू रामचंद्रांना कशी मिळाली, प्रभू रामचंद्रांना केव्हा कळालं लव आणि कुश हे त्यांची मुलं आहेत. हा, लव आणि कुश हे प्रभू रामचंद्रांची मुलं आहेत, पण हे प्रभू रामचंद्रांना माहित नव्हतं. तर चला या व्याख्यानाच्या माध्यमातून पाहूया प्रभू रामचंद्रांची आणि त्यांच्या मुलांची ओळख कशा पद्धतीने झाली. तर रावणाच्या लंकेवर विजय मिळून राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्याला परतले. अयोध्येचे वातावरण पूर्ण आनंदीमय झाले का, तर अयोध्येचा राजा राम हा पुन्हा अयोध्येला आला होता. रामाचा तिथे राज्याभिषेक झाला. पण काही काळानंतर प्रजेच्या मनात एक शंका निर्माण झाली, लोकांमध्ये चर्चा निर्माण झाली की सीता ही कितीतरी दिवस रावणाच्या कैदेत होती, म्हणून सीताच्या शुद्धतेविषयी सर्व लोकांमध्ये चर्चा चालू झाली. सीतेची अग्निपरीक्षा झाली असली, अग्निपरीक्षा देऊन तिने स्वतःची सिद्धता केली असली, तरीही प्रजेच्या मनातील संशय पूर्णपणे दूर झाला नव्हता. लोक कसे तुम्हाला माहिती आहे ना, पुढच्याने कितीही चांगलं करू द्या, पण त्याच्यातलं वाईट शोधायचं हे लोकांची एक कला आहे आणि लोकांचा ह्या प्रत्येक वेळेस वागणी करण्याची दृष्टिकोन आहे. त्याही काळात होती, ह्याही काळात आहे. पण राम हा अयोध्येचा राजा आहे. राजा म्हणून रामासाठी ही परिस्थिती अत्यंत कठीण होती. एकीकडे त्याचे सीतेवर असलेले प्रेम आणि दुसरीकडे जनतेचा असलेला आपल्यावरती विश्वास, याच्यामध्ये राम हा अडकला होता. प्रजेच्या भावनांचा आदर करणे हा रामाचा निर्णय होता. प्रजेच्या भावनांचा आदर करायचा हे रामाला मान्य होते, म्हणून रामाने प्रजेचा आदर केला आणि स्वतःच्या बायकोला म्हणजे सीतेला पुन्हा वनामध्ये पाठवले. पण या निर्णयामुळे सीतेच्या आयुष्यात मोठे वळण आले होते. सीतेला लक्ष्मणाने वनामध्ये जंगलामध्ये एकटे सोडले. त्याच्यानंतर पुढे सीता जंगलामध्ये एकटे वनवन फिरू लागली. सीता ज्यावेळेस जंगलामध्ये फिरत होती त्यावेळेस सीता ही गर्भवती होती. लक्ष्मणाने तिला जंगलामध्ये सोडल्यानंतर तिची अवस्था एकदम अत्यंत दुःखद होती. एकटी निराधार आणि मनाने खचलेली सीता वनात भटकत असताना तिला आश्रय मिळाला, म्हणजे वाल्मिक ऋषींचा. वाल्मिक ऋषींनी त्यांच्या आश्रमामध्ये सीतेला नेले आणि माते समान तिला सन्मान दिला, आश्रय दिला आणि तिच्या संरक्षणाची जबाबदारी वाल्मिक ऋषींनी सांभाळली. कालांतराने आश्रमातच सीतेला दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला. ते म्हणजे लव आणि दुसरा म्हणजे कुश. हे दोघेही राजघराण्यात जन्मले असले तरी त्यांचं बालपण हे साध्या नैसर्गिक वातावरणात गेले. त्यांनी राजवाड्याचे ऐश्वर्य कधीच पाहिले नव्हते, पण त्यांना उत्तम संस्कार आणि शिक्षण मिळाले. वाल्मिकी ऋषींनी लव आणि कुश यांना वेद, उपनिषद, शास्त्र आणि धनुर्विद्या शिकवली होती. त्यांना सत्य, धर्म, कर्तव्य आणि न्याय यांचे महत्व पटवून दिले. विशेष म्हणजे वाल्मिक ऋषींनी स्वतः लिहिलेले रामायण त्यांनी लव कुशाला शिकवले. त्यामुळे लव आणि कुश लहानपणापासूनच रामाची कथा गात आणि सांगत होते. पण त्यांना हे कदापि माहीत नव्हते की ही जी कथा सांगतात आणि बोलतात ही त्यांच्या स्वतः वडिलांची, प्रभू श्री रामचंद्रांची आहे. हळूहळू दिवस पुढे सरकत गेले, काळ पुढे सरकत गेला. अयोध्यात राम राज्य करत होता. आपल्या सामर्थ्याचे आणि सार्वभौमतेचे प्रतीक म्हणून रामाने अश्वमेघ यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. या यज्ञात एक विशेष घोडा सोडला जातो, जो ज्या प्रदेशातून जातो त्या त्या ठिकाणच्या राजाने तो घोडा स्वीकारण्याचा किंवा त्याला आडून युद्ध करायचा असा निर्णय ठरलेला होता. पुढे काय झाले, हा घोडा फिरत 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 वाल्मिक आश्रमाजवळ पोहोचला. आता वाल्मिक आश्रमाजवळ पोहोचल्यानंतर वाल्मिकांच्या आश्रमामध्ये कोण राहते, लव आणि कुश हे दोघ जण राहतात. लव आणि कुश हा त्यांनी घोडा पाहिला आणि त्या घोड्याला त्यांनी अडवले. एकदम हट्टी आणि कुशल असे लव आणि कुश. त्यांना माहित नव्हते की हा घोडा त्यांच्या वडिलांचाच म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचाच आहे. जेव्हा रामाच्या सैन्यांना कळालं की हा घोडा कोणीतरी वाल्मिक ऋषींच्या आश्रमाजवळ अडवला आहे, त्यावेळेस सैन्य पळत पळत आले आणि त्या घोडा सोडवण्याचा प्रयत्न केला. पण लव कुश ऐकत नव्हते. लव कुश म्हणले, हा आम्ही घोडा सोडणार नाही, हा घोडा आमच्यापाशी आला, घोडा आम्हीच ठेवणार. घोडा अडवल्यानंतर काय होतं, युद्ध करायचं होतं. रामाच्या सैन्याने घोडा परत घेण्याचा प्रयत्न केला, पण लव आणि कुश यांनी शूरपणे त्यांचा सामना केला. युद्ध करून त्यांना हरवले. या युद्धात लव आणि कुश यांनी पराक्रम दाखवला. त्यांनी मोठ्या मोठ्या सैन्याला हरवले. ज्यावेळेस हनुमानाला आणि लक्ष्मणाला कळाले आपला अश्वमेघ कोणीतरी अडवलेला आहे, ते दोघे आले, तर लव आणि कुश यांनी हनुमान आणि लक्ष्मणाला ही जुमले नाही. त्यांनी हनुमान आणि लक्ष्मण यांच्या सोबत सुद्धा पराक्रमी युद्ध केले आणि त्यांना ही युद्धातून हरवले. ही बातमी वाऱ्यासारखी सर 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 करत रामाच्या कानावरती पडले. रामही आश्चर्यचकित झाला. कोण आहे अशी युक्ती जो माझ्या अश्वमेघाला अडवून माझ्या हनुमानाला, लक्ष्मणाला, माझ्या सैन्याशी लढा देऊन सुद्धा पराक्रमी शूरवीर गाजवतोय. हे ऐकून राम आश्चर्यचकित झाले आणि तात्काळ राम उठले आणि वाल्मिक ऋषींच्या आश्रमाजवळ येऊन पोहोचले.
रामसत्त त्या ठिकाणी आले त्यावेळेस लवकुश आणि रामाच्या समोर लवकुश यांनी काय केलं, रामाच्या समोर रामायण गाण्यास सुरुवात केली आणि रामायणाची पूर्ण कथा त्यांनी सुंदर आणि अचूक पद्धतीने रामासमोर सांगितली. राम अचानकपणे थक्क झाला. अरे हे काय, माझ्याबद्दलची माहिती या मुलांना माहिती कशी, रामायण ह्यांनी वाचलं कसं, बोललं कसं. आश्चर्य झाली. एवढी लहान मुलं त्यांच्या आयुष्यात प्रत्येक घटना इतक्या बारकाईने कशा सांगू शकतात. त्याच वेळेस वाल्मिक ऋषी पुढे आले आणि वाल्मिक ऋषी पुढे येऊन त्यांनी सांगितले, श्री प्रभू रामचंद्र, लव आणि कुश हे दुसरे तिसरे कोणीही नसून श्रीराम आणि सीता हे तुमचेच पुत्र आहेत. हे ऐकून रामाला एकाच वेळी आनंद झाला आणि दुसऱ्या साईडला दुःखही झालं. आनंद यासाठी झाला की याची मुले सापडली आणि दुःख यासाठीच झाले की त्यांनी आपल्या पत्नीला मुलांपासून आणि त्याच्यापासून दूर केले होते. नंतर रामाने सीतेला परत येण्याचे आश्वासन दिले. हे सीते, तू अयोध्याला परत यावे ही माझी अपेक्षा आहे. आपल्या मुलांसोबत आपण सुखी संसार करू, अयोध्याचे राज्य सांभाळू, प्रजा सुख होईल, खुशी होईल, मी खुशी झालो, बाकी सगळी लोक खुशी झालेत. पण सीताला ते दिवस विसरले नव्हते. सीताला माहिती होतं सीता शुद्ध असूनही सीताला वनवास भोगावा लागला होता. सीताला अयोध्यापासून लांब राहावे लागले होते. सीता गर्भवती असताना सुद्धा तिला एकटीला दिवस काढावे लागले होते. म्हणून सीताने पुन्हा येण्याची पवित्रता सिद्ध करण्यास नकार दिला. पण तिने मात्र स्वतःला शुद्ध आहे हे दाखवण्यासाठी या पृथ्वी मातेला आरोळी दिली. तिने पृथ्वी मातेला सांगितलं, हे पृथ्वी माते, मी तुला साक्ष ठेवून प्रार्थना करते की जर मी सदैव पवित्र राहिले असेल तर पृथ्वीने तिला आपल्या कुशीत घ्यावे. पृथ्वी मातेने सीतेची ही हाक ऐकताच मोठा कडकडाट झाला, जल्लोष झाला, भूकंप आल्यासारखी पृथ्वी दणनली आणि सीता पवित्र असल्यामुळे पृथ्वीने स्वतः तिचं पोट फाडलं आणि सीतेला आपल्या कुशीमध्ये घेतली. ज्यावेळेस पृथ्वी फाटली आणि सीता त्यात समाविष्ट झाली, हा प्रसंग आपला भावनिक आणि हृदयद्रावक होता. हा रामासाठी, रामाला पुन्हा एकदा आपल्या प्रिय व्यक्तीचा हा त्याग सहन करावा लागला. पुढे जाऊन लव आणि कुश हे अयोध्यात रामासोबत राहिले आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या मार्गावर चालत धर्म आणि न्यायाचे पालन केले. तर मित्रांनो, अशा पद्धतीने श्री रामाला त्यांचे मुलं लव आणि कुश मिळाले आणि सीतेची पवित्रता समजून सीता ही पृथ्वी मातेमध्ये समाविष्ट झाली. तर तुम्हाला रामायणातील अजून कोणती कथा ऐकायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.